श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर पहा, यंदा मकर संक्रांतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. म्हणजे यंदा मकर संक्रांतीला षष्ठीला एकादशीसुद्धा आलेल्या आहेत आणि म्हणून यावर्षी मकर संक्रांतीला अधिकच धार्मिक महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते. या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते, कारण सूर्य हा उत्तर गोलार्धात फिरत असतो. त्यामुळे देवतांचे दिवस सुरू होतात, वाईट गोष्टी या नष्ट होतात आणि म्हणून संक्रांतीपासून चांगल्या दिवसाला सुरुवात होते असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि फलदायी असल्यामुळे या दिवशी दान, स्नान आणि उपाय यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या दिवशी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी, सूर्यनारायणाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, त्यांच्या कृपेने आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करावी, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून या संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये खण पूजले जातात, ज्याला अनेक ठिकाणी सुगड देखील म्हटले जाते. तर सुगड पूजन करून या दिवशी हळदी कुंकू केले जाते. यामुळे आपल्याला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आता आपण उद्या मकर संक्रांतीला आपल्या घरामध्ये सुगड पूजन करणार आहेत, हळदी कुंकू करणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दानसुद्धा करत असतो, तर ते दान देखील करणार आहेत. काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपण या संक्रांतीच्या दिवशी आपण करणार आहे. परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो, अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते. आणि उद्या संक्रांतीच्या दिवशी सुद्धा राहू काळ जो आहे तर तो असणार आहे आणि म्हणून आपल्याला उद्या या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही संक्रांतीची पूजा किंवा हळदी कुंकू हे करायचं नाही. तसेच या दिवशी पूजासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेत पूजा करावी, हळदी कुंकू कोणत्या वेळेत करावे, दान कोणत्या वेळेत करावे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो, जो सूर्यदेव आणि भगवान शनिदेव यांना समर्पित आहे. यंदा संक्रांतीला एकादशी असल्यामुळे या दिवशी विष्णू नारायण यांची देखील पूजा केली जाणार आहे, म्हणून यांना देखील हा दिवस समर्पित असणार आहेत. या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगडांची पूजा करत असतो, समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असतो. मातीचे सुगड हे पंचतत्वापासून बनवले जातात. ते पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून संक्रांतीचा सण हा सुगड पूजन करून साजरा केला जातो. आता यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली आहेत, म्हणून आपल्याला यंदा पिवळा रंग हा चुकूनही उद्या संक्रांतीला घालायचा नाहीत. हा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आणि हा नियम फक्त महिलांसाठी नसून घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी असणार आहे. सर्वांनी हा नियम उद्या मकर संक्रांतीला आवर्जून पाळायचा आहे. आता उद्या आपल्याला सुगड पूजनासाठी 5 मातीचे सुगड लागत असतात. प्रत्येक सुवासीन स्त्रीला 5 सुगड जे आहेत तर ते लागत असतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या संख्येमध्ये सुगड जे आहेत तर ते घेऊ शकता. सुगडांची पूजा करण्या अगोदर आपल्याला सुगड जे आहे तर ते व्यवस्थित पुसून काढायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला नवीन आपल्या शेतामध्ये जे पिकलेलं धान्य असतं किंवा ज्या भाज्या असतात तर त्या वौसा म्हणून भरायच्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने बघा, हरभरा, गहू, तांदूळ, उसाचे पेरे, बोरं, गाजर, पावटा यासारख्या भाज्या ज्या असतात तर त्या प्रामुख्याने या सुगडामध्ये वौसा म्हणून भरल्या जातात.
तर या सर्व वस्तू तुम्हाला त्या सुगडामध्ये भरायच्या आहेत आणि हे सुगड पूजन करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। पाटावर छान असं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हे सुगड जे आहे तर ते व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत। आता हे सुगड पूजन करण्या अगोदर तुम्हाला खूप महत्त्वाची 2 कामं करायची आहेत। ते म्हणजे तुम्हाला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे। बघा असं म्हणतात की मकर संक्रांतीला जो व्यक्ती स्नान करत नाही तो वर्षभर आजारी आणि गरीब राहतो। ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने त्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते। म्हणून सर्वप्रथम स्नान करायचं। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे। स्नान करून झाले की सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। घरातल्या एका व्यक्तीने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्याचं संपूर्ण फळ हे कुटुंबाला मिळत असतं। जल अर्पण करताना कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकायचे। हळद, कुंकू, अक्षदा, फुलांच्या पाकळ्या टाकून तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। तसेच तुम्हाला सूर्यदेवासमोर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती दिवासुद्धा लावायचा आहे। यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते आणि घरातील गरिबी ही दूर होते। सूर्यदेवाला जल अर्पण केले की लगेच तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला सुगड पूजन किंवा खंड पूजन जे आहे तर ते करायचं आहे। चुकून सुद्धा तुम्ही या दिवशी सूर्यपूजनाच्या अगोदर जे सुगड पूजन जे आहे तर ते करू नका, कारण हे सुगड पूजण्या अगोदर आपल्याला सूर्यदेवाची पूजा ही करायची असते। म्हणून हा एक मुख्य नियम जो आहे तो तुम्हाला उद्या संक्रांतीला पाळायचा आहे। आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे खण जे आहे तर ते पाटावरती मांडून घ्यायचे आहेत। एका पानावर तुम्हाला विडा ठेवायचा आहे, ज्यामध्ये बघा एक हळकुंड असतं, एक खोबऱ्याचा तुकडा असतो, एक बदाम, एक खारीक आणि एक सुपारी जी असते। तर अशा 5 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्हाला पूजा करताना ठेवायची आहेत आणि सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला जे खण आहे तर ते पूजून घ्यायचे आहे, त्यांची पूजा ही तुम्हाला करायची आहे। आता आपण पाहूया की अशा कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही संक्रांतीची पूजा किंवा हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाही। तर बघा प्रत्येक दिवशी साधारण 1.5 तासाचा असा एक काळ असतो जो अशुभ म्हणजे राहू काळ मानला जातो आणि तो राहू काळ कोणत्याही शुभ कार्यासाठी, कोणत्याही पूजेसाठी, दानासाठी वर्ज्य मानला जातो। जर या काळात आपण दान, पूजा केली तर त्याचं कोणतंच फळ आपल्याला मिळत नाही। तर उद्या 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशीचा जो राहू काळ असणार आहे तो साधारण 12:30 पासून ते 1:49 पर्यंत असणार आहे आणि म्हणून आपल्याला या राहू काळामध्ये चुकूनही खंड पूजन असेल किंवा संक्रांतीची पूजा असेल, हळदी कुंकू असेल तर ते मात्र आपल्याला या काळामध्ये अजिबात करायचं नाही। आता या दिवशी सुगड पूजनासाठी किंवा संक्रांतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे तर बघा सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संक्रांतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे। या काळामध्ये तुम्ही जी काही तुमची सुगड पूजा असेल किंवा खंड पूजा असेल, जी काही पूजा तुम्हाला करायची आहे, दान करायचं आहे तर ते तुम्ही या काळामध्ये करू शकता। तसेच या दिवशी तुम्हाला दान करायचं असेल तर दानाची जी वेळ असणार आहे तर ती दुपारी 3:12 पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। तर हा काळ दानासाठी अतिशय उत्तम मानला जाणार आहे। शक्य असेल तर याच काळामध्ये तुम्ही दान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। या दिवशी दान केल्याने त्याचे आपल्या दुप्पट पटीने फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं। म्हणून आपल्या यथाशक्ती आपल्याला दान जे आहे तर ते नक्की करायचं आहे। तसेच तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये खंड पूजन करणं शक्य झालं नाही, ज्याला आपण सुगड पूजा म्हणतो, तर ती करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दुपारी 3:12 पासून ते सायंकाळपर्यंत करू शकता। त्याचबरोबर अनेक स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करत असतात। तर हळदी कुंकू करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो दुपारी 3:12 पासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकता। त्याचबरोबर बघा यंदा मकर संक्रांतीला षष्ठीला एकादशी आलेली आहेत
आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकूनही भात जो आहे तर तो बनवायचा नाही. भाताचा नैवेद्य हा सुद्धा देवांना दाखवायचा नाही आणि तुम्ही सुद्धा ग्रहण करायचं नाही. कारण एकादशी तिथीला भात हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो, म्हणून तुम्हाला भात या दिवशी घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.